जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. पहिल्यांदा मला तर काय बरं सुचत नाही. बरं लागला, एवढं मी आनंदित झाली. कुठून बोलताय ताई? मी फक्त गावाचं नाव सांगते, माझं नाव सांगत नाही ताई. बरं बरं बरं. मी पुणे जिल्ह्यातील इंदापूर मधून बोलते. बरं बरं. काय अनुभव? अनुभव म्हणजे माझा खूप मोठा इतका अनुभव आहे का नाही. मी स्वामी सेवेमध्ये अगोदर नव्हते, आता हे दोन तीन वर्षामध्ये आहे. अच्छा अच्छा. आणि माझे मिस्टर गेले, काय झाले त्यांना कावीळ झाली. अरे बापरे. आणि ते कावीळमध्येच गेले आणि ते आणि काही झालं, आम्ही असंच माझे काका हे गेले, वारले. आणि मग आम्ही तिकडे गेलो, म्हणजे टू व्हीलर वरती गेलो. तिथे पण माझा ते ऍक्सिडेंट झाला, खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. अरे 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 अरे. हो, खूप म्हणजे मॅडम मी ताई एवढे ह्याच्या अवस्थेत आले की मी जगन अशी माझी अवस्थाच नव्हतीच. बापरे. लागलं होतं का खूप? लागलं नाही ताई, माझा हे म्हणजे गुडघ्यापासून पायच हीच आहे. बापरे. आणि एवढं असून सुद्धा ताई मी तुम्हाला एवढे सांगते की मी तिथं बेशुद्ध पडले नव्हते. जिथं माझा ऍक्सिडेंट झाला ना, तिथं मी बेशुद्ध पडले नव्हते. मी सगळ्यांना म्हणायचे मला घेऊन चला, हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. मी एवढ्या सगळ्यांना बोलायचे, एवढं होऊन सुद्धा. अरे बापरे. मी तिथून आली आणि काही माहित नाही, मला अगोदर सांगितलेलं होतं. म्हणजे माझ्या मिस्टरांच्याकडे त्यांच्या ह्यांनी सांगितलं की तुम्ही स्वामी सेवेमध्ये जाओ, स्वामीचं केल्यानंतर खूप छान आहे, खूप चांगले अनुभव येतात. कोणी सांगितलं? म्हणजे माझे मिस्टर होते ना, त्यांच्या नात्यात कोणी होतं का? नाते नाही, त्यांच्या म्हणजे फ्रेंडनीच सांगितलेलं होतं. मित्राने. त्यावेळेस नव्हतं ना, मी त्यावेळेस साईबाबाचं करायची ना. अच्छा अच्छा. मी साईबाबाचं करायची, कारण मला पण 5 वर्ष मूल नव्हतं ना. अरे बापरे. हा, मग मला एक जणीने असं सांगितलं तुम्ही साईचं करा. मी साईचं केले, व्रत केले आणि मला त्यामध्ये मुलगा झाला. मग अरे वा. केवढा होता तो 8 वर्षाचा आहे. अरे वा. अरे वा वा वा. आणि 8 वर्षाचा आहे तो, खूप हुशार पण आहे. अरे वा. किती मुलं आहेत मग तुम्हाला? एक मुलगी आहे, आता मुलगी पहिलीत आहे. अरे वा. हा, मुलगी पण खूप हुशार आहे ताई. वा वा. स्वामींची कृपा आहे ना ताई. आणि स्वामीची कृपा ताई. आणि माझे मिस्टर म्हणायचे की माझ्या नशिबामध्ये मुलगी नाही, मला मुलंच होणार आहे. मला ज्यावेळेस दुसरे वेळेस दिवस गेले त्यावेळेस म्हणले की मला ही नकोच म्हणायची, अशी म्हणायची. का बरं? हा, नको म्हणायची, कारण मला मुलगाच होईन, मग कशाला असं म्हणायचे ना. मग आमची सासू म्हणली असू दे, काही होऊ दे, आम्ही सांभाळतो. पण आमची सासू म्हणली की नाही, तुला मुलगीच होत असते यावेळेस आता. अरे वा. आणि तसंच झालं, मला मुलगी म्हणजे का नाही, तो पण बुधवार होता आणि दुपारची झाली तर मुलगी झाली. तर मुलगी मी एवढे असताना सुद्धा ताई मी त्यांना विचारते की डॉक्टरांना मला काय झालं, मला जाणवलं पण मुलीचा आवाज. अय्या. आणि मग ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित झाले. त्यांनी सांगितलं नाही, पण मला कळलं की मुलीचा आवाज आहे की मुलगीच झाली. त्यावेळेस आनंदित होती, खुश झाली होती. अरे वा. मिस्टर पण खुश झाले असतील मग? खुश झाले होते. आणि विशेष म्हणजे ताई, आणि आम्ही जागा घेतली, 1.5 गुंठा जागा घेतली. बांधकाम ते आमच्या मुलीचं, म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये झाल्यावर सगळं व्यवस्थित सगळं झालं होतं घराचं आमचं. बापरे. आणि फक्त ग्रिल तेवढं राहिलं होतं करायचं. तेवढं माझ्या मिस्टरने रात करून घेतलं आणि मुलीला म्हणजे नवीन घरामध्ये आणलं. अरे वा. बघा किती मिस्टर छान हो तुमचे. मिस्टर छान होते, पण फक्त ते कावीळमध्ये खूप ताई, खूप मी पळवापळवी केली. माझी मुलं एवढी लहान असताना मी 2:30 वाजता 3 वाजता का नाही मुलांना टाकून मी गेली होती पुण्याला घेऊन त्यांना. मी लय त्यांना प्रयत्न केले, पण नाही, ती माझ्याला नाही लागलं. अरे 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 अरे.
खूप खूप. आणि माझे मिस्टर खूप चांगले होते, आमचा व्यवसाय चांगला होता ताई, पण आता काय करताच गेला म्हणल्यानंतर काय. बाई ग, कसला व्यवसाय होता म्हणजे? ते मोटर रिवायडिंग पाण्यातली असतात ना मोटर, हा 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 हा. भरायचे ना. बाई ग, कावीळमुळे गेले. मग आता तुम्ही काय करता मग ताई, शेती? नाही ना, मी जर चांगली असती तर ताई, नाही ना, मी घरी बसून अपंग मध्येच आहे ना मी थोडक्यात. अरे 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 अरे, मग? तरी पण तुम्हाला सांगते ना ताई, तोच माझा मोठा अनुभव आहे सगळ्यात. हा 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 हा. मी जगन असं मला वाटतच नव्हतं. आणि मी ज्यावेळेस तिथं ही झाली ना, मी म्हणत होती ना, मला ते अँब्युलन्स मध्ये टाकलं, माझ्या तोंडात आपोआपच उच्चार व्हायला लागले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओ. आणि मी जसे नाव घेणे ती वेदना कमी व्हायच्या, वेदना कमी, इतकं दुखायचं ती का नाही ताई. बाई ग, रडू नका ताई. स्वामींच्या सेवेत आलेत ना, स्वामी सगळं छान करणार तुमचं. मी लय दुःखात ना आली ताई, असं वाटत होते की, आणि इकडे दुःख व्हायचं की मुलं इकडे लहान आहेत, माझं काय व्हायचं वाटायचं. बाई ग, आणि रडू नका ताई, स्वामी सगळं छान करते तुमचं. आणि माझ्याकडे पैसे काय नव्हते, सगळे माझ्या भावाने भरले होते ताई, सगळे माझ्या धाकट्या भावाने. बाई ग, बघा. हा, सगळे म्हणजे त्यांनी. आणि माझ्या मोठ्या भावाने पण लय सेवा केली दवाखान्यामध्ये, तो 2 महिने मी होती ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये, अरे 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 अरे, रुद्रनाथ मंगेश मध्ये. बापरे, पुण्याच्या? हा हा. तर 2 महिने होते, तर का नाही आम्हाला एवढे पैसे भरावे, माझ्या भावाने एवढे पैसे नव्हते आम्हाला भरायचे, म्हणजे भावाची पण एवढं नाही ना कंडिशन. बरोबर बरोबर. इकडे जा, सुप्रिया ताईची गाठ घे, इकडे घे, तिकडे जा, सगळ्यांकडे असं म्हणजे मोठ्या मोठ्या माणसाकडे जाऊन जरा थोडंफार कमी केले. आई गो. आणि आम्ही, माझा भाऊ इथे दहेगावला असायचा, मग हो, ती हो. पुण्याला भावती असायचा, मग ड्रेसिंग ती करायला तो यायचा 15 दिवसातनं, महिन्यातनं यायचा तो म्हणून याला. हा हा हा. आणि मग जायचो आम्ही, ड्रेसिंग वगैरे करायचो. माझ्या मोठ्या भावाने खूप लय सेवा केली, लय सेवा केली. बापरे. माझा भाऊ मला म्हणायचा की तुझे 2 हात आहेत नाही, तुझे 2 भाऊ आहेत म्हणायचं. अगदी बरोबर आहे, खरंय खरंय. भाऊच असतात हो ताई. खूप 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 बाहेर सेवा केली. पाहिजे, भाऊ आणि पाहिजे. माझा धाकटा भाऊ अजून सुद्धा माझ्या का नाही घरामध्ये काय कमी जास्ती सर्व बघतो तो. तो बाप- मला म्हणला होता की, माझा मिस्टर गेल्यानंतर म्हणला होता की, मी तुझं सगळं बघणार आहे, तू काळजी करू नको. बाई ग. हो, सगळं बघणार, मुलांचा खर्च बिर्च सगळं सगळं बघणार म्हणायचं. मग बघतो तो? हो हो. आणि मग सासू सासरे? सासू सासरे एवढे नाहीत लक्ष देत ताई. तुमच्यामध्ये नाही राहत का ते? नाही, ते काशीगावला असतात पंढरपूरला, आम्ही असतानाच पंढरपूरचं आहे. अच्छा अच्छा अच्छा, हा हा हा. रडू नका, सगळं छान होईल ताई. आणि मग ते श्री स्वामी समर्थ म्हणताना आणि आणून टाकलेलं ते पट्ट्या करताना ताई, डॉक्टर ज्यावेळेस येत होती सगळं का नाही माझे साल म्हणजे का नाही सगळं कातड वगैरे सगळं पायाचं गेले, माझ्या डाव्या पायाचं. बापरे. आणि ते पट्टे ती बसले असे चिकटून बसायचे, असा त्रास व्हायचा का नाही की डॉक्टर आले का नाही असं वाटायचे की डॉक्टर, मी विनंती करायची डॉक्टरच आज येऊन उद्याच्याला यावं, मी असे म्हणायचे. आई ग. ते डॉक्टर एक दिवसाआड यायचे, मी काय म्हणायचे डॉक्टरना, डॉक्टर मला भूल द्या, मला त्रास होतोय, ती पट्ट्या काढताना असं हो हो हो. चिपकलेल्या असायच्या ना, हा हा हा. ती मला त्रास होतोय, मला नको म्हणायचे. पण त्यावेळेस मी काय करायचे, अशी घट्ट मन करायचे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सारखं माझं मन चालायचं. हो, खरंय खरंय. स्वामी आहेत पाठीशी ताई. आणि मी असं वाटत होते की आता मी काय उठत नाही, आता एका जागेवर बसती, आता मला काहीच करता येणार नाही. हा 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 हा. आणि मग मी आर्टिफिशियल पाय लावून का नाही, मी आता ताई सगळं करते, सगळं. हो, अरे वा. सगळं करते ताई, तुम्हाला सांगते मी, चकली करते, अनारसे करते, अशी ऑर्डर घेते, उन्हाळे काम करते, बाहेर जाते गाडीवरती, सगळं करते स्वामीच्या कृपेने. ओ, किती हो, छान ताई. सगळं करते. आणि मला वाटायचं की माझ्या मुलावरती खूप चांगले संस्कार होत, पण आहेत, आता तर सध्याला आहेत. आणि विशेष म्हणजे मला केंद्रे दादांना पण का नाही कोटी कोटी नमस्कार सांगायचा आहे की, मला एवढे बिझी असतात ते ताई की त्यांना फोन लागणं उचलणं लय खूप अवघड आहे. हो हो हो. पण दादांना फोन केला होता आम्ही, तुम्हाला सांगते गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये माझे पैसे अडकले, माझ्या मिस्टरांनी ते पैसे अडकले दिलेले आहेत, ते अडकलेत ना, त्यांनी सेवा घेतली. हो. एवढं त्याला काही यश आलं नाही, थोडेफार मिळाले. आणि माझे दादांना अधनं मधनं फोन लागतो पण. अरे वा.
हो हो, मी नशीबवान आहे ताई. खरंच खरंच नशिबान आहात ताई. हो माझ्या, आणि तुम्हाला दुसरं एक सांगते की एके दिवशी गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगते, माझी लाईट गेली, घरातील सगळे लाईट, बाहेरच्या सगळ्यांच्या लाईटी चालू, बापरे. आणि माझ्या घरातलीच लाईट गेली. हा, मी मध्यरात्री मुलाला उठवलं आणि म्हटलं अरे काय झाले बघ, अरे म्हटलं हा, हा. स्विच बसवलेत ना, म्हणजे ते म्हणजे खटके वगैरे हो पाड हो हो. खालीवर कर म्हटलं. त्यांनी तसं करून बघितलं पण ताई लागा नाहीच ना, काहीच नाही. अरे मग. हं. काहीच नाही. आणि मग सकाळच्या मी तसंच मग थोडी वेळ बसली आणि म्हटलं स्वामी, म्हणलं असं काय म्हणलं करताय, माझी किती परीक्षा घेताय तुम्ही म्हटलं. हा हा हा. आणि मग म्हणलं काही करा पण सकाळच्याला म्हणलं तुम्ही ती चालू करा म्हणलं लाईट, म्हणलं मला माहित नाही म्हटलं मी. बरोबर. आणि मी सकाळच्याला म्हटलं जाऊ बघावं, तर म्हणलं बटन टाकून बघितलं चालू झाली ताई. अरे वा बघा. हा चालू झाली ताई. किती छान ताई. आणि मग आता मुलगा कितवीला म्हणाले तुम्ही? मुलगा ताई 8वीला आहे, तो काम करून शाळा शिकतोय ताई. अरे बापरे, काय काम करतो? ह्याच्यामध्ये किराणा दुकानात जात होता, पण त्याला तो काय आवडलं नाही, त्याच्यामुळे ती सायकलच्या दुकानामध्ये, त्याला सायकलचं रिपेअरिंग ती करायला आवडते, त्याच्यामुळे ती सायकल जातो. अरे वा, चांगले चांगले. आणि एवढं काम करून सुद्धा मॅडम तो कोणा आता हे चाचणी झाली ना आता सध्याची, त्याच्यामध्ये का नाही 20 मार्कापैकी त्याला 17-18 मार्क. अरे वा. हो हो, आणि सगळ्या मुला मुलीमध्ये का नाही तो फर्स्टच आहे. वा 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 वा. त्यांना पण स्वामी सेवा करायला सांगा ताई. हो हो, जातो ना तो, म्हणजे दुकानात जाताना मी सांगत असते पाया पडून जा म्हणजे. आणि विशेष माझ्या घरापाशी मंदिर आहे ताई, मला घरात बसून मला स्वामीची आरती ऐकायला येते. अरे वा. हो हो हो. आणि माझ्या मुलीचं ते कालभैरव अष्टक माझं पाठ होत नाही, ते माझ्या मुलीचं पाठ आहे ताई. आहे का ते आता तिथे? नाही हो. आणि माझा मुलगा म्हणला की मी अगं तुझा अनुभव शेअर कर ना, मला ऐकायचंय. आणि मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला ट्राय केला पण काही लागलं नाही ताई. मी म्हणलं आता सहजच म्हणलं बघा म्हणलं, तुम्ही स्कूलला जाता मला माहिती नाही, तुमचं दुसरं एक चॅनल आहे, मी सारखी बघत असते, मी दिवसभर त्याच्यातच असते. अच्छा. हो, म्हटलं शाळेत वगैरे गेला असेल, चला म्हणलं ट्राय तरी करून बघा. हो हो, आज सुट्ट्या आहेत ना आता हा हा, गणपतीच्या. हा. आणि माझी मुलगी खूप छान आहे, आणि ताई तुम्हाला सगळं करते ताई. मला मुलगी ह्या गोष्टीचाच लय आनंद होतो. खरंय खरंय. आणि मी एवढं होऊन सुद्धा का नाही, म्हणजे मी जिद्द हारत नाही, म्हणते ठीक आहे असं ना, जगाला तर अशी सगळी जगतात. बरोबर आहे. पण अशा कष्टातनं जगणं म्हणजे ते खरं जगणं, मी अशी मनालाही घालते. अगदी बरोबर अगदी बरोबर. आणि असं असताना मी ज्यावेळेस होती ना, त्यावेळेस मी अरुणिमा अरुणिमा आहे ना, ते ह्याच्या एव्हरेस्टवर गेलेलं, तिचे मी व्हिडिओ बघत होते बघा ताई. मी म्हणलं ती एवढं असून ती जाऊ शकते एव्हरेस्टवर, शिखरावरती जाऊ शकते, आपण घरात का करू शकत नाही, काय करू. अगदी खरंय खरंय ताई. मग मी तेच मग करते बघा. करते ताई. हो हो ताई, मला मी जरा बोलताना खूप छान सांगितलं ताई. आणि मला एवढा आनंद झाला, काय बोलवतीच कळ नाही. मी काय लिहून वगैरे काय ठेवलं, मी आता जपच करत होते. म्हटलं आता म्हणलं ताईचाच फोन आलेला दिसतोय म्हटलं. हा. आणि तुमचा आवाज पण खूप गोड आहे ताई, मला वाटत होतं हे काय खोटच असेल. तुमचा आवाज खूप छान आहे ताई. सगळी स्वामींची कृपा आहे. सगळी स्वामींची कृपा आहे ताई. दिसायला पण तुम्ही खूप छान आहे ताई. अरे बापरे. नाही, मी बघते ना व्हिडिओ, बघते ना तुमचे. हा 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 बरोबर. मुलांचे शाळेतले ते मी बघते ताई. तो पण बघता? अच्छा. हो हो हो, बघते. मी शेअर करते ताई. हो हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.